नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या. केंद्राची UPS पेन्शन स्कीम आता राज्य सरकारही लागू करणार. पुढील वर्षापासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना स्कीम लागू होणार. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार. गणेशोत्सवापूर्वी मुख्यमंत्री महामार्गाचा आढावा घेणार. पहिल्या टप्प्यात शिंदे पनवेल ते महाड पाहणी करणार. मेहबूब शेखला शरद पवार गटानं समज दिली पाहिजे. मेहबूब शेख सुधारले नाही तर ताळ्यावर आणण्याची जबाबदारी आमची. प्रवीण दरेकरांचं वक्तव्य. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील वाकी धरण भरलं. धरणाच्या 2 दरवाजातून 587 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पावसामुळे जीर्ण झालेली 2 मजली इमारत कोसळली. इमारतीतील रहिवासी तत्काळ बाहेर आल्यानं बचावले. भुसावळ शहरातील यशवंतनगर भागातली घटना. पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कापूरहोळ जवळ महामार्गावर खड्डे. महामार्गावर अपघाताचं प्रमाण वाढलं. या विरोधात RPIचा रास्ता रोको आंदोलन. भिवंडी पारोळ राज्य मार्गावर दुधाचा टँकर रस्त्यालगतच्या शेतात उलटला. झाकण उचकल्यानं हजारो लिटर दूध शेतात वाया. रस्ता खचलेला असल्यानं टँकरचा अपघात. सोलापूर शहरामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये खड्ड्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढलं. गणेशोत्सवापूर्वी खड्डे न बुजवल्यास गणेश भक्तांचा आंदोलनाचा इशारा. राज ठाकरेंच्या अकोला दौऱ्यादरम्यान झालेल्या गर्दीत चोरीच्या घटना. मनसे जिल्हाध्यक्ष शहराध्यक्षांचे पैसे चोरीला. शहराध्यक्ष यांचे 11,000 तर जिल्हाध्यक्ष यांचे 7,000 रुपये चोरीला. भाईंदर पश्चिमेच्या उत्तनपातान बंदरात अडकलेल्या 17 जणांची 10 तासांनंतर सुटका. दुसऱ्या बोटीच्या मदतीनं दोर बांधून बोट समुद्र किनारी आणली. मासेमारीसाठी गेलेली बोट पंखा तुटून पडल्यानं खोल समुद्रात अडकली होती. डोंबिवलीतील मानपाडा भागात 10 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार. धर्मेंद्र यादव नावाच्या व्यक्तीला मानपाडा पोलिसांकडून अटक. न्यायालयाकडून आरोपीला 7 दिवसांची पोलीस कोठडी. रत्नागिरीतील अणुस्कुरा घाट गेले 36 तास वाहतुकीसाठी बंद. दरड कोसळल्यानंतर अणुस्कुरा घाट बंदच. दरड हटवण्याचं प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू. धुळे जिल्ह्यात पावसाचा शेती पिकांना फटका. शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं पीक सडण्याची भीती. शेतकरी संकटात. धुळ्यातील साक्री तालुक्यात पोलिसांचा बनावट रासायनिक खताच्या साठ्यावर छापा. 24,98,000चा मुद्देमाल जप्त. 1 जण ताब्यात. नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पुन्हा पूर. तुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी. रामकुंड परिसरातील अनेक मंदिरं पाण्याखाली. जायकवाडी धरणातील पाणी पातळी 39.56%. नाथसागर जलाशयात नाशिक विभागातून पाण्याची वेगानं आवक सुरू. कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचे 4 दरवाजे उघडले. धरणातून 7,000 क्युसेक वेगानं भोगावती नदीत विसर्ग सुरू. सध्या धरण क्षेत्रात पावसाची विश्रांती. भंडारदरा धरणातून 23,000 क्युसेक वेगाने पाण्याचा प्रवरा नदीत विसर्ग. गेल्या 2 दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी विसर्ग सुरू. भंडाऱ्यातील गोसीखुर्द धरणाचे पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी. धरणाचे 8 दरवाजे बंद. पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग वाढवण्याची शक्यता. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील खोर्निनको धबधबा पुन्हा प्रवाहित. सतत पडणाऱ्या पावसानं धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग. मुळशी धरणातून 14,500 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू. पिंपरी चिंचवडमधील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पुण्याच्या लोणावळ्यातील भुशी धरणावर पर्यटकांची गर्दी. वर्षविहाराचा आनंद घेताना पर्यटकांनी सावधानता बाळगावी. पोलिसांचं पर्यटकांना आवाहन. पुण्याच्या भोरमध्ये पावसाचा जोर वाढला. रविवारच्या सुट्टीचं औचित्य साधून पर्यटकांची भोरमध्ये गर्दी फुलली. पर्यटकांकडून वर्षाविहाराचा आनंद. बीडच्या परळीत गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे चांदापूर तलाव ओव्हरफ्लो. जीव धोक्यात घालत काही तरुणांची हुल्लडबाजी. अकोल्याच्या पातूरमधील विश्वामित्रा लघु प्रकल्प 100% भरला. प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यानं सांडव्यावरून नदीपात्रात विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. धुळे जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी. पांझरा नदी दुथडी भरून वाहू लागली. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. धुळ्यात जोरदार पाऊस. भात नदीला मोठा पूर. पूर आल्यानं धंदाणे आणि तिसगावचा संपर्क तुटला. शाळकरी विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांचे हाल. बुलढाणा जिल्ह्यात दमदार पाऊस. अनेक नदी नाल्यांना पूर. सिंदखेड राजा तालुक्यातील राहेरी ते सोनोशी रस्ता काही काळासाठी बंद. भंडाऱ्याच्या वैनगंगा नदीत 15 म्हशी वाहून गेल्या. पशुपालकाचं लाखो रुपयांचं आर्थिक नुकसान.
गोंदिया जिल्ह्यात पावसाची रिपरिप, पावसामुळे धरण साठ्याच्या पाण्यात वाढ, पुजारीटोला धरणाच्या 6 गेटमधून पाण्याचा विसर्ग सुरू. नंदुरबारमध्ये पावसाची संततधार, पावसामुळे नदी नाल्यांना पूर, शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता. बीडच्या माजलगावमध्ये दमदार पावसाची हजेरी, पवारवाडी, तालखेड, गंगाबसला मंडळात शेती पिकांचं मोठं नुकसान, तर पंचनामे करून शासकीय मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. समरजित घाटगेंनी घेतली खासदार शाहू छत्रपती यांची भेट, समरजित घाटगेंकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणं सुरू, आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत चर्चा. मनसे वरळी विधानसभा मतदारसंघ पूर्ण ताकदीनं लढणार, संदीप देशपांडेंचं वक्तव्य, तर विधानसभेला अमेरिका आणि वरळीच्या निवडणुकीची चर्चा होईल, आदित्य ठाकरेंचा टोला. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अकोला आणि बुलडाणा दौऱ्यात गोंधळ, अकोल्यात सुरक्षा कड तोडून राज ठाकरेंच्या भेटणाऱ्या कार्यकर्त्याला सुरक्षा रक्षकांनी बाजूला केलं, तर बुलढाण्यात राज ठाकरेंसमोरच एकाचा गोंधळ. पक्षातील गटबाजी बंद करा, सक्षम असणारा एकच जिल्हाध्यक्ष ठेवा, संघटन वाढवा, आगामी निवडणुकीच्या तयारीला लागा, वाशिममध्ये राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. साताऱ्यात जयंत पाटलांनी घेतली भाजप नेते मदन भोसलेंची भेट, दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा, वाई मतदारसंघाबाबत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट घेतल्याची शक्यता. रोहित पवारांमुळे जयंत पाटील पवार गटात अस्वस्थ, जयंत पाटील भाजपच्या वाटेवर असावेत असा अंदाज, पाटील आणि नागेश भोसलेंच्या भेटीवर संजय शिरसाटांचं वक्तव्य. आमचं कुटुंब फोडलं, मी आजोबांसोबत राहिलो, यात चुकीचं काय, जेलमध्ये टाकण्याचाही प्रयत्न झाला पण मी घाबरलो नाही, आता काही सुपारीबाज लोकांना माझ्या विरोधात उभं केलं जाईल पण माझे लोक माझ्यासोबत, आमदार रोहित पवार यांच्या सत्ताधाऱ्यांवर निशाणा. भावी नव्हे तर फिक्स आमदारच, युगेंद्र पवारांचे बारामतीत बॅनर, शरद पवार गटाकडून बारामती विधानसभेसाठी युगेंद्र पवारांचं नाव चर्चेत, लोकसभा निवडणुकीपासून युगेंद्र पवार बारामतीत सक्रिय. ठाकरे गटाचे नेते अद्वै हिरेंचे मालेगावात जंगी स्वागत, 10 महिन्यांनंतर जेलमधून सुटल्यावर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भव्य रोड शो, हिरेंच्या स्वागतासाठी 50 फूट लांब हार. औरंगजेब फॅन क्लबचे ते सदस्य, महाराष्ट्रात हिरवं प्रेम भेटलं म्हणून आज बोलतात, पण अफजल खानाच्या थडग्याजवळचं अतिक्रमण फडणवीसांनी भुईसपाट केलं, आदित्य ठाकरेंनी अफजल खानावरून केलेल्या टीकेला दरेकरांचं उत्तर. आमचा पक्ष छोटा असल्यानं अन्याय होत असल्याचं दिसतंय, महायुतीत आम्हाला विधानसभा निवडणुकीत 12 जागा मिळाव्यात, रामदास आठवले यांचं वक्तव्य. बदलापूरची घटना, पोलिसांनी दडपण्याचा प्रयत्न केला, पोलिसांना कारवाई करायला वेळ केला, जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप. बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेची पोलीस कोठडी आज संपणार, आरोपीला आज कल्याण कोर्टात हजर करणार. बदलापूर प्रकरणात फॉरेन्सिक लॅबची टीम पुन्हा शाळेत दाखल, फॉरेन्सिक टीम शाळेतील महत्त्वाच्या पुराव्यांचा शोध घेणार, तपासामुळे प्रकरणात काही महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता. बदलापूर उपजिल्हा शासकीय रुग्णालयाची दुरवस्था, महिला सिस्टर स्टाफच्या कमतरतेमुळे महिला रुग्णांचे हाल, महिला सिस्टर जागेवर नसताना सफाई कामगार रुग्णांना लावलेली सलाईन काढत असल्याचं समोर.